हिमोफिलिया ह्या दुर्धर आजारावर संशोधन करून त्या रुग्णांच्या आयुष्यामध्ये त्याच्या जखमेवर फुंकर घालायचं काम ज्याच्या माध्यमातून केलं जातंय आणि त्याच्यासाठी या कॅम्पचं आपण या ठिकाणी आयोजन केलंय. या कॅम्पला उपस्थित असलेले श्री या कॉलेजच्या अधिष्ठाता आदरणीय ताई, त्याचबरोबर इथले माजी अधिष्ठाता म्हणावं लागेल कारण त्यांनी जळगावला गेलेत, पण तरी सुद्धा त्यांची आमची काही नाळ तुटू दिली नाही, ते गंगासागरे सर, त्याचबरोबर इंताज फाउंडेशनचे सूरजजी माळी, त्याचबरोबर अभिजितजी मुंशी सर, आपल्या फिजिओथेरपीच्या एक्सपर्ट पूजा आचार्य, त्याचबरोबर मनोजजी बाबर, कुणाचं नाव राहिलं असेल तर काही करू नका. मी आदरणीय व्यासपीठाचा आपल्या सर्वांचा उल्लेख करतो आणि व्यासपीठाच्या समोर पूर्ण महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक, सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी आणि खऱ्या अर्थानं हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारा आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिवचा पूर्ण स्टाफ, त्यांचे सर्व कर्मचारी वृंद, बंधू आणि भगिनींनो, आणि सूत्रसंचालन सुद्धा आता निपाणीकरांची मी अतिशय छान केलं असे निपाणीकरजी, सर्व मांडव. मला वाटतंय माणसाच्या आयुष्यामध्ये परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही काम देऊन आपल्याला पाठवत असतो आणि ते काम आपल्या समोर आल्याच्या नंतर आपण ते किती प्रामाणिकपणे करतो, त्याला किती न्याय देतो, हे सुद्धा परमेश्वर कायमस्वरूपी बघत असतो. जी कुठली जबाबदारी आपण घेतली ती आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण आपण जे म्हणतो ना 100% आपण एफर्ट्स घेणं, ही आपली जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीचं भान ठेवूनच आपण सगळेजण कार्यरत असतो. आज खरं शुभमचं मला मनापासून अभिनंदन करावं लागेल की ज्यावेळेस धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातला एक मुलगा, ज्याचा भारत देशाच्या प्रथम नागरिक सन्माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान होत होता, तेव्हा निश्चित धाराशिवकर म्हणून आमचं सुद्धा ऊर त्या ठिकाणी अभिमानानं भरून येत होतं आणि मग शुभमची ओळख मला वाटते पूर्ण भारत देशाला त्या ठिकाणी त्या सत्काराच्या सन्मानाच्या माध्यमातून झाली. आणि काय काम केलंय मला वाटतं, खरं इथं स्वामी सरपी बसलेले आहेत, तुम्ही ह्या संशोधनामध्ये खरं मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. शुभमनी आयुर्वेदिक असा औषध शोधून काढलंय ज्याच्यामुळं हिमोफिलियाच्या आजाराच्या ज्या रुग्णाला एका महिन्यातनं, आपल्या पूर्वीच आता आपण ज्ञानेश्वरजी होते, त्यांनी सांगितलं की 7-7, 8-8 वेळेस ती फॅक्टर घ्यावे लागायचे आणि हे औषध घेतल्याच्या नंतर आम्हाला एका महिन्यात जे 7-7, 8-8 वेळेस फॅक्टर घ्यायची पाळी पडत होती, ती आता फक्त एका फॅक्टरवर, तो सुद्धा त्याचा अपघात झाल्यामुळं तो त्याला द्यावा लागला. आणि त्या फॅक्टरचं गणित समजून सांगताना त्यांनी शासकीय रुग्णालयात ही फॅक्टर उपलब्ध आहे, त्याच्यामुळे तो फ्रीमध्ये इलाज त्या रुग्णावर होतोय. पण कधी कधी शासकीय सेवेमध्ये जरी फॅक्टर उपलब्ध नसतील, रुग्णाला तर घेतल्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यांनी सांगितलं की 300-400 रुपयाच्या रोजंदारीच्या कामावर काम करणारे ते पालक आहेत आणि त्या पालकाला जर त्याच्या मुलाच्या एका फॅक्टरसाठी 10,000 रुपये मोजायची वेळ येत असेल, मला वाटतंय फार मोठा प्रश्न त्याच्या पुढे उपस्थित होत असणार आहे. आज ह्या औषधामुळं 8 ते 9 फॅक्टर वाचले, जवळपास 80 ते 90 हजार रुपये वाचले. बऱ्याच जणांना वाटेल की शासनच दिलं होतं, शासनाचे वाचले, पण शासन सुद्धा आपल्या टॅक्सच्याच पैशातनं देत असतं. आम्हा मंडळीला थोडा विसर पडलाय.
काही केलं की आम्हाला अशी सवय लागली की आम्ही केलं आम्ही विसरलोयच की ही जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे. कदाचित इथं बसलेल्या बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की अरे मी टॅक्सच भरत नाही तर माझा कुठं पैसा आहे. पण बाबांनो, तुम्ही कुठली का वस्तू मार्केटमधनं खरेदी करता तेव्हा त्या वस्तूवर तुम्ही राज्य सरकारचा 50% जीएसटी आणि केंद्र सरकारचा 50% जीएसटी भरूनच घेता. त्यामुळे किती जरी सामान्य असला, किती जरी गरीब असला, तर तो प्रत्येक माणूस या शासनाचा टॅक्स पेयर आहे, केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा आहे. आणि तुमच्या सगळ्या पैशातनच जमा झालेली ही रक्कम केंद्र सरकार अर्थसंकल्पाचा तरतूद करतं, अर्थसंकल्पीय बजेट मांडतं, तुमच्या कल्याणकारी कामासाठी खर्च करतं. आणि मग आम्ही मंडळी त्याचं श्रेय घ्यायला सगळ्यात आधी पुढे असतो की आम्ही केलं. तर आम्ही करणारे फक्त माध्यम आहेत. आणि तो अधिकार सुद्धा का आला? तुम्ही आम्हाला निवडून दिलं, तुम्ही आम्हाला त्या पदावर बसवलं, म्हणून आमचं कर्तव्य फक्त आम्ही त्या ठिकाणी पार पाडलंय. ह्या भूमिकेतनं प्रत्येकानं काम करणं अपेक्षित आहे. जणू की आम्ही दिलंय. आम्ही जर आमच्या बापजातीची इष्टी टिकून काही खर्च केला असेल किंवा आमचं उसाचं आलेलं बिल जर खर्चिलं असेल, सोयाबीनची आलेली पट्टी खर्चिली असेल, तर बिलकुल सांगावं की बाबा हे आम्ही केलंय. पण हा सगळा पैसा तुमचा आहे. फक्त त्या संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्याच्यामुळं तो अधिकार त्या ठिकाणी आम्हाला आला आणि त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला ही मदत करू शकतो. आताच शुभमनं त्या ठिकाणी काय फायदा ह्या आजाराचा, आता आपण ह्या टेस्टिंग मध्ये आहेत, निश्चितपणे ज्या रुग्णांनी या ठिकाणी त्यांना याचा लाभ झालाय त्याच्याबद्दलचे त्यांचे अनुभव या ठिकाणी बोलून दाखवलेत. मला वाटते आज सुद्धा अशाच पद्धतीनं हा कॅम्प घेतल्याच्या नंतर जास्तीत जास्त अजून एक आपल्या थोड्या लोकांना एक आयुर्वेदिक औषधाबद्दल आपल्याला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो. म्हणजे तूप खाल्लं की रूप आला यावं, ते तूप खाल्ल्यावर रूप येते पण ती तेवढ्याच लवकर विद्रूप होते. जे बाकीची औषध प्रणाली आहे किंवा जी मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्याचा इलाज येतोय पटकन, पण त्याचं नुकसान सुद्धा तितकंच करतंय. पण आयुर्वेदिक औषधाचं एक वैशिष्ट्य आहे की भले तुम्हाला इलाज यायला, गुण यायला वेळ लागतो, पण एकदा का तो गुण आला तर तो कायमस्वरूपी टिकतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो फार दीर्घकाळ, म्हणजे पूर्ण माणसाचं आयुष्य तोपर्यंत त्या ठिकाणी राहत असतो. आज शुभमनी हिमोफिलियाच्या रुग्णांना त्या ठिकाणी शासकीय नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून सुद्धा मागणी केलेली आहे. त्याच्या संदर्भात आम्ही भारत देशाचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे. त्यांच्याकडे आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलेलं आहे की बाबा ह्यांना सुद्धा, कारण कुठेही थोडीशी जखम झाली तर त्यांचा ब्लड फ्लो त्या ठिकाणी थांबत नाही किंवा रक्त गोठवायचा जो फॅक्टर असतो रक्तामध्ये तो ह्या ठिकाणी ऍबसेंट असल्यामुळे ते रक्त गोठत नाही आणि अशा रुग्णांना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना सुद्धा अपंगाच्या भूमिकेत जसं आपण म्हणतो त्या ठिकाणी दिव्यांग त्या व्याख्येत त्यांना घ्यावं आणि त्याचबरोबर त्यांना शासकीय नोकरीमध्ये सुद्धा आरक्षणाचा काही विशिष्ट भाग ठेवावा अशी मागणी त्यांनी माझ्याकडे केली होती. शुभम, मी खोटं बोलणारा किंवा गप्पा आणणारा राजकीय माणूस नाही. मला जे घडतंय ते मी सांगणार आहे निश्चितपणे. आणि शेवटी करणारं शासन असतंय, मंत्री असतात, पूर्ण ताकदीनं 100% माझे जे एफर्ट द्यायचे त्याच्यात मी कुठं कमी पडणार नाही. पण शासन नावाच्या यंत्रणेनं त्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित असतं आणि तो निर्णय घेतल्याच्या नंतर त्याचं क्रेडिट सुद्धा आपण शासनालाच देऊ, कारण ही काम करणं त्याच्यासाठी झटणं ही माझी जबाबदारी आहे असं समजून मी त्या ठिकाणी काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे. आणि इथं आलेल्या बऱ्याचशा लोकांना कदाचित कल्पना नसेल, पण माझी कुठलीही मोठी संस्था, कारखाना, शैक्षणिक संस्था किंवा फार मोठा असं काही नाही माझ्याकडे. त्यामुळे माझं 24 तासातला 24 तास वेळ कुणासाठी? तुमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी. आणि मी माझं खरंच नशीब समजतो की ह्या सामान्य माणसानंच मला उभा केलं, ह्या सामान्य माणसानंच मला शक्ती दिली आणि सामान्य माणसानं जी शक्ती दिली, जे आशीर्वाद दिले, जी ताकद दिली, मला वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या उपकारातनं त्यांच्यासाठी काम करून कायमस्वरूपी उतराई होण्याची माझी भावना आहे आणि ती मी कायमस्वरूपी करत राहीन. आज खरं तर मला वाटलं होतं तुम्ही चालू करा म्हणलं होतं, पण तुम्ही सगळेच त्या ठिकाणी अडकून पडला म्हणून म्हणलं आता काय थोडा उशीर झाला तर उशीर झाला, पण आहे तशा अवतारात आपण जाऊ. कदाचित कुणाला वाटलं असेल अरे ही काय नेमकं हे आलंय कुठून, पण त्या मानानं शरीरयष्टी ही माझी बरी आहे त्याच्यामुळे काय. नाहीतर काय असतं एखाद्या माणसानं काय म्हणायचं
त्याची डिग्री 2 हात पुढे असतील त्यांनी इन्सर्ट केलेला असतो, ते दिसताना फार गमतशीर दिसते पुन्हा. पण तसं काही नाही, बऱ्यापैकी आहे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं. म्हणजे माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनातही एक शिस्त मी त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्याही आयुष्यात अंमलात आणलेली आहे. आणि कायमस्वरूपी फक्त तुम्हालाच सांगतोय म्हणून नाही, पण हिमोफिलियाच्या सुद्धा सगळ्या रुग्णांना माझी विनंती आहे की योगासारखं जी देण आहे, मला वाटतं कदाचित कुठल्याही देशाला ही देण नाही, ही फक्त भारत देशाची आहे. आणि हा जर व्यायाम प्रकार आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात रोज अंमलात आणला तर निश्चित तुम्हाला असणाऱ्या प्रत्येक व्याधीवर त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. त्यामुळे योगाच्या बाबतीत मात्र मी सांगेन की मग त्याचा लाभार्थी सगळ्यात पहिला मी आहे. मला इतकं चिडचिड व्हायचं दिवसभर, आणि ती माणसाचा स्वभाव आहे. तुम्ही जरी माझ्या जागी आले आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सारखं येऊन जर प्रत्येक जण आपली समस्या मांडायला लागलं, माझं अमुक काम, माझं तमुक काम, माझं ही राहिलंय, माझं ती राहिलंय, शेवटी माणूस संध्याकाळी 10च्या तर ठोक्याला चिडल का नाही थोडा. मलाही कधी कधी प्रचंड राग यायचा, मग संताप व्हायचा, माझे शब्द जायचे, आणि मग मला लक्षात यायला लागलं की अरे ही थोडंसं चुकीचं व्हायला लागलंय. कशामुळं हे होतंय, तर तेच काम आपण दिवसभर करत असतो, तर शेवटी प्रत्येकाला माणसासारखं मन आहे, प्रत्येकाला माणसासारखा स्वभाव आहे, आणि मग ती चिडचिड व्हायची माझी, पटकन भडकायचो, काहीतरी माझ्याकडनं अपशब्द जायचा. मग अशा गोष्टी व्हायला लागल्यावर मग मी त्याच्यावर गांभीर्याने विचार केला. आणि योगासारखं खरंच अमोल कुंभार म्हणून एक योगा टीचर आहे, ते दिल्लीला त्या ठिकाणी त्यांचे क्लासेस चालवायचे. त्यांना म्हटलं सर तुम्ही इकडे या, इथं आपल्या धाराशिवला जास्त गरज आहे दिल्लीपेक्षा. म्हटलं सर म्हटले इकडे येतो पण माझं चलन का पुन्हा इकडं. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, चांगला माणूस असेल आणि त्याच्यात जर क्षमता असेल, प्रतिभा असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही त्याला अपयश येत नाही. बरोबर त्या ठिकाणी आज त्या अमोल कुंभार सरांची अशी परिस्थिती आहे की त्यांचे ऑस्ट्रेलियामध्ये क्लायंट आहेत, ऑनलाईन योगा क्लासेस घेतात ते, कधी अमेरिकेमध्ये त्यांचे क्लायंट आहेत, आणि अक्षरशः त्यांना आता योगा घ्यायचा म्हटलं कुणाचा तर त्यांना वेळ शिल्लक नाही. दिवसभर त्या ठिकाणी ते कार्यरत असतात. एक शिराडोंची मुलगी आहे, तिला थोडं मसलचा प्रॉब्लेम होता, बोन तिचं वाकडं होतं, तर त्या मुलीसाठी ते सर रोज जायचे शिराडोनला आणि तिचा योगा करून घ्यायचे. तिला सुद्धा आता म्हणजे तिला असं टाकावं लागायचं, कायम ती पडलेलीच असायची, तिला उठून बसता पण येत नव्हतं. पण आज त्या योगा अभ्यासामुळे तिला चांगलं उठून बसता यायला लागलंय. नव्हे मला वाटतं काही दिवसानंतर ती स्वतःच्या पायावर चालू सुद्धा शकेल. मला वाटतं इतका परिणामकारक हा व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सगळ्यांनी अंमलबजावणी करावी. आणि असं नाही की मी फक्त तुम्हालाच सांगतोय आणि मी काहीच करत नाही, मी स्वतः करतोय म्हणून सांगतोय. कारण माणसाला अधिकार कधी प्राप्त होतो दुसऱ्याला सांगायचा, तर आपल्या जीवनात तो त्याची अंमलबजावणी करत असेल, आपल्या जीवनात तसं वागत असेल, तरच अधिकार त्या ठिकाणी पुढच्या माणसाला बोलण्याचा, सांगण्याचा, उपदेश करण्याचा त्याला प्राप्त होतो. आज ह्या ठिकाणी मला येता आलं तुमच्या सर्वांच्या बरोबर सुद्धा, आणि मी काय फार मोठं काम केलं असं काही नाही. माझं कर्तव्य आहे. माणूस म्हणून आपण जगत असताना पुढचा कुठलाही माणूस जर अडचणीत असेल तर त्याच्यासाठी मदत करणं ही मानवतेचा धर्म आहे. मला वाटतं त्या धर्माच्या व्याख्येनं फक्त मी माझं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलंय, मी वेगळं असं काहीही केलेलं नाही. त्यामुळे मला उगाच विनाकारण लय आता मी सारखं मला आलं की प्रत्येक जण कौतुक करू नका, काही आवश्यकता नाही, ती कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतंय, मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की माणसाच्या आयुष्यातनं सगळे कॅमेरे बंद झाले तरी परमेश्वराचा कॅमेरा कधीही बंद होत नाही, तो कायमस्वरूपी चालू असतो. आज माझ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी इथपर्यंत पोहोचण्याचं कारण सुद्धा माझे जे पूर्वज होते, माझे आजोबा होते संताजीराव राजे निंबाळकर, माझे वडील होते पवनराजे निंबाळकर, त्यांनी केलेल्या सत्कर्माची, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची ही फळं आहेत की ओमराजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीनं सुद्धा आज इतक्या सक्षमपणे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद ह्या द्वावर या ठिकाणी इथपर्यंत पोहोचू शकला. आणि म्हणून त्या कर्माचा हिशोब आपण कायम ठेवणं गरजेचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं जर कर्माचा हिशोब ठेवला, त्याला पक्क मनाला माहित असतंय की आपण केलेलं काम योग्य आहे का आपण केलेलं काम कोणाला त्रास देणारं अयोग्य आहे, हे स्वतःच्या मनाला माहित असतंय. त्यामुळं तिथं थोडा विचार करून सगळ्या भावना त्या ठिकाणी काय म्हणायचं, कुठला आमिष सगळं बाजूला ठेवून जर आपण त्याच्यात विचार केला आणि त्या पद्धतीनं जर आपण त्या प्रत्येक गोष्टीवर जर रिॲक्ट झालो, त्या प्रत्येक गोष्टीचं समाधान केलं, तर मला वाटतं कुठल्याही कोर्ट कचेरीची, बाकीच्या भांडण तंट्याची आवश्यकता पडणार नाही. आणि कर्म फार मोठं असते, प्रचंड त्याची ताकद असते. माणसानं आयुष्यात पैसे कमवण्यापेक्षा जर कर्म कमवले चांगले, तर फक्त तुमच्याच पिढीला नाही, तुमच्या कित्येक पिढीला त्या ठिकाणी कामाला येणार आहेत. आणि जर वाईट असतील तर मग अनेक उदाहरणं मला सांगता येतील की वाईट वागणाऱ्या माणसाच्या पुढच्या पिढीचं पुन्हा काय अवस्था असती
त्यानं अक्षरशः लोकांचं रक्त शोषून एक 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 पैसा जमा केलेला असतो आणि त्याचं पोरग जेव्हा मोठं होतंय तेव्हा बापानं कमवलेल्या 50-60 वर्षाचा पैसा एका 6 महिन्यातच कुठंतरी लुटून टाकलेला असतंय आणि मग खायचे वांदे सुद्धा त्याला झालेले असते. हे सुद्धा तुम्ही आम्ही जवळून बघितलंय. हा जो काही खेळ आहे तो कर्माचाच आहे. त्यामुळे नेहमी चांगलं ठेवा. दुसऱ्याला दुखवून दुसऱ्याचा तळतळाट घेऊन जर आपण काही करत असू आपल्या समाधानासाठी तर मला वाटतं ते कधीही कुणाच्या कामाला येणार नाही. इतकंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आज ह्या कार्यक्रमाला येता आलं, आपल्या सर्वांशी संवाद साधता आला. त्याचबरोबर ह्या कॅम्पसाठी जे फॅक्टर त्या ठिकाणी आवश्यक असतात त्याच्याबद्दल तुमचं इन्साइट फाउंडेशन असेल, आपण सगळेजण अगदी ही सुद्धा कर्मात येते बरं का. आणि नशीब लागते. तुमची क्षमता आहे पण तुमचं नशीब लागतंय. नुसतं देणाऱ्याची दानत नाही. तुमचं काहीतरी पूर्वजाची पुण्याई असते तरच तुमचे पैसे चांगल्या कामाला त्या ठिकाणी जात असतील. मला वाटते ती काम आपण सगळेजण इथून पुढे अजून ताकदीनं करत राहू आणि तुमच्या ह्या कामासाठी तुमच्या ह्या गोष्टीसाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा खासदार म्हणून नाही तर तुमच्या एका कुटुंबातला सदस्य म्हणून हा ओमराजे तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहील हे वचन मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपण फार दुरून आलात, सुरक्षित आलात, तसंच सुरक्षित सगळेजण व्यवस्थित घाई गडबड न करता शांततेनं सगळे डॉक्टर्स जशा पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं आपण त्यांच्या सूचनेचं पालन करून तशा पद्धतीनं त्या औषधीचं ग्रहण करावं आणि त्या पद्धतीचे जे काही ते सल्ले देते त्या सल्ल्याचं अतिशय पूर्ण तंतोतंत पालन करावं. आणि निश्चितपणे जो त्रास, जे दुःख, ज्या यातना तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी होत आहेत त्याच्यातनं सुटकारा करायचं काम हे औषध करेल इतकीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.